स्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण कृतीपत्रिका सोडवणार आहोत इयत्ता 11वी आणि आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे. दुसरी सत्र परीक्षा 2021-22ची या वर्षीची आणि विषय आहे मराठी. कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे 80 गुणांची. आपण आता हे जे व्हिडिओ लेक्चर केलेलं आहे ते भाग क्रमांक 2 आहे. यामध्ये कृती क्रमांक 3 ते 3, 4 आणि 5 अशा 3 कृती सोडवलेल्या आहेत. यापूर्वीच्या 2 कृती सोडवलेल्या व्हिडिओ लेक्चर भाग क्रमांक 1 तयार झालेला आहे. ते तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया आपण कृती क्रमांक 3 ते 5 कशा सोडवायच्या. इयत्ता 11वी मराठी या विषयाची कृतीपत्रिका दुसरी सत्र परीक्षेची. कृती क्रमांक 3 आहे आणि तो विभाग आहे तिसरा. नाटक हा आपल्याला साहित्य प्रकार आहे. साहित्य प्रकाराला 12 गुण आहेत एकूण. त्यापैकी तिसरी कृती खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्याला 6 गुण आहेत. कृती आहे 6 गुणांची आणि 1 गुणांच्या पहिल्या आकलनाच्या कृती पाहूया. 1 संगीत नाटकांची 2 नावं इथे लिहायची, पुढे परिच्छेदात आहेत ती. 2 रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता, इथे 2 उत्तर लिहायची. हे 1 गुणांच्यासाठी आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचे नाटक, त्याचं नाव लिहायचं 1 गुणाच्यासाठी. आणि संगीत नाटकातून उदयास आलेली संकल्पना इथे लिहायचं, त्याचं उत्तर इथे 1 गुणासाठी. आता मी इथे उत्तर लगेच घेतलेलं आहे. संगीत नाटकांची 2 नावं आलेली आहे परिच्छेदामध्ये. संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र ही 2 नावं लिहायची दोन्ही चौकटीमध्ये. रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे अभिनय आणि संगीत, हे 2 चौकटीमध्ये लिहायचं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या नाटकाचं नाव आहे संगीत मानापमान आणि संगीत नाटकातून उदयास आलेली संकल्पना आहे संगीत दिग्दर्शक, हे 4 गुणांच्यासाठी 4 चौकटीमध्ये उत्तरं लिहायची. यानंतर आपण कोणता परिच्छेद आहे नाटक साहित्य प्रकारातलं तो पाहूया. संगीत नाटक हा टॉपिक घेतलेला आहे त्यामधला. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. आता संगीत नाटकाची 2 नावं हे जे चौकटीमध्ये उत्तर लिहिलेले आपण संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र, ते पहिल्याच ओळीत सापडलं आपल्याला उत्तर. भाषा सौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकाने एक मापदंड तयार केला. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये. 1 मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. 2 रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. 3 संवाद तुलनेने कमी असतात. 4 अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. आपल्याला दुसऱ्या कृतीमधलं उत्तर सापडलं इथे अभिनय आणि संगीत, आपण ते घेतलेलं आहे. 5 संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. 6 वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते. 7 पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. 8 लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. 9 गायकाला साथसंगत करणाऱ्या कलावंताचाही यात मोठा वाटा असतो. 10 आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. अशा प्रकारे ही 10 नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य आहेत. 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. हे एक उत्तर होतं आपलं, संगीत मानापमान हे नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं. बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयाला आली. हे एक चौकटीतलं उत्तर होतं, संगीत दिग्दर्शक. संगीत नाटकांमुळे ख्याल गायकीची लोकप्रियता वाढली. त्या काळातील किर्लोस्कर मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले. बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर, भार्गवराम आचरेकर, जितेंद्र अभिषेकी व शौनक अभिषेकी, वसंतराव देशपांडे, जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे या व अशा अनेक नट गायकांनी संगीत नाटकाची परंपरा जपली. आता यावर आणखी 2 गुणांची कृती विचारलेली आहे 5वी. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा. आता ते या परिच्छेदातच दिलेले आहेत, 10 दिलेले आहेत, तेच लिहायचे 2 गुणाच्यासाठी.
किंवा काय लिहायचं आहे, संगीत नाटक हा साहित्य प्रकार इतर नाटक प्रकारांपेक्षा वेगळा आहे. तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळी स्पष्ट करा. आता आपण संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य घेऊया. 2 गुण आहेत त्याला. जे दिलेले आहे परिच्छेदातलं तेच आहे संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य. 1. मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. 2. संगीत नाटकाची रचना ही रसिक प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन केलेली असते. 3. संगीत नाटकात संवाद कमी असून संगीतावर जास्त भर दिलेला असतो. 4. संगीत नाटकातील संगीत व अभिनय यामधून रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. 5. शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकात असतो. 6. संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण गाणी. 7. संगीत नाटकातील पदे ही आशयाला अनुरूप व कथानकाला वेग किंवा गती देणारे असतात. 8. लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम मेळ साधणारे संगीत हे संगीत नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. 9. संगीत नाटकामध्ये गायकाला साथसंगत करणाऱ्या सर्व कलावंताचाही मोठा सहभाग असतो. 10. आज देखील मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटकाची ओळख आहे. ही 10 वैशिष्ट्य लिहायची आहेत. ती परिच्छेदातलीच आहेत. आणि कृती क्रमांक 3 मधला पुढचा आहे कृती दिलेली आहे. खालीलपैकी कोणत्याही 3च कृती सोडवायच्या. 5 दिलेल्या आहेत आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका कृतीला 2 गुण आहेत. 1. नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. विधान स्पष्ट करा. 2. कृष्णराव यांच्या चाहत्यांची प्रेमाची जबरदस्ती हसवा-फसवी या नाट्य उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. 3. महाराज व दिदी यांच्यातील संघर्ष सुंदरमी होणाऱ्या नाटकाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. 4. सुंदरमी होणाऱ्या नाट्य उतार्याच्या आधारे तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. 5. तुम्हाला समजलेली ममी ही भूमिका नाट्य उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. 2-2 गुणांच्यासाठी या कृती सोडवायच्या आहेत. नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे हे विधान स्पष्ट करा. उत्तर. नाटक ही दृकश्राव्य कला आहे. कथा, कादंबरी, कविता इत्यादी वाङ्मय प्रकारांपेक्षा नाटक हा वाङ्मय प्रकार वेगळा आहे. बाकीच्या वाङ्मय प्रकारांमध्ये लेखक व वाचक असे 2 घटक असतात. ते वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. नाटकामध्ये नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्यकार, प्रेक्षक असे अनेक घटक एकत्र असतात. शिवाय नाटकामध्ये संगीत, नृत्य, चित्र, वक्तृत्व इतर अनेक कलांचा समावेश असतो. इतर वाङ्मय प्रकार एका वेळी एकच वाचक वाचू शकतो. उलट नाटक हे रंगमंचावर केले जाते. ते प्रयोगक्षम आहे. नाटक एकाच वेळी हजारो लोक पाहू व ऐकू शकतात. नाटकात जिवंत व्यक्ती आपापल्या भूमिकेत वावरताना डोळ्यांसमोर दिसतात. इतर वाङ्मय एकदा वाचल्यावर त्यातले स्वारस्य संपते. पण नाटक हे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. नाटक हे संहिता म्हणून वाचताही येते व प्रयोगक्षम असल्यामुळे पाहताही येते. अशा प्रकारे नाटक हे इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळे ठरते. पुढची कृती विचारलेली आहे. कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती. ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करत असतात. त्याचे कारण असते मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा, एसटी, ट्रेन असा टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवास चालला आहे. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकांवर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या गायकीवर प्रेम करणारा चाहता भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये हा कृष्णरावांना साक्षात साष्टांग नमस्कार घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही असा धमकीवजा इशारा देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जाण्यास तयार होतात. त्या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांच्या पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या 21 जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यंत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हर सकट देतो. पुढची कृती विचारलेली आहे. महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष. खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिक महाराजांना आपल्या संस्थानिक असल्याचा प्रचंड अभिमान होता. सत्ताधीश म्हणून वावरल्याने त्यांचा अहंकार पराकोटीला पोहोचला होता. पिता म्हणून वागताना आपल्याला आपल्या मुलांचे सुख पाहायला हवं हे कधी त्यांच्या लक्षातच आले नाही. नेहमी हुकमी एक्का आपल्या हातात असल्यासारखे आपल्या आप्तजन प्रजाजनांवर आसूड ओढणं अशी वृत्ती असल्यामुळे ही प्रेम, माया, जिव्हाळा या भावनांपासून दूर गेलेली असते. बेबीचा नेमका या गोष्टीबद्दलचा राग आपल्या पित्यावर होता.
तिला मुक्तपणे जगायचं होतं. जीवनाचा आनंद घेत घेत प्रकाशाकडे जायचं होतं. पित्याची जाचक बंधनं तिला घुसमट करत होती. त्याला हर क्षणी ती विरोध करत होती. तिच्या वडिलांविरुद्ध बंड करण्याचे बळ तिच्यात होते, कारण ती त्यांच्या विचारांची गुलाम नव्हती. पुढची कृती आहे सुंदर मी होणार या नाट्य उतार्याद्वारे तुम्हाला समजलेल्या सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. सुंदर मी होणार या पु ल देशपांडे लिखित नाटकातील प्रस्तुत नाट्य उतारामध्ये दिदीच्या व्यक्तिरेखेतील बदल अधोरेखित करताना तिच्या संवादातून शेवटी सुंदर होणे या संकल्पनेचा गर्भित अर्थ नाटककारांनी उलगडलेला आहे. सुंदर हा शब्द शरीराचे सौंदर्य या अर्थी येथे अभिप्रेत नाही. हे सौंदर्य व्यक्तिमत्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्या मनाला प्रगल्भ वैचारिक पातळीवर उठावदार ठरते. तुमची भाषा व तुमचे वर्तन यातील मेळ महत्त्वाचा आहे. तसेच प्रगत व पुरोगामी विचारसरणीवर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व तत्वनिष्ठ ठरते. मानवतेवर आधारित तुमची वैचारिक बैठक हवी. असे सर्वांग संपन्न व्यक्तिमत्व होणे म्हणजे आपण सुंदर होणे होय. अशा प्रकारे जाचक बंधने झुगारून स्वातंत्र्यप्रिय असणे व स्वातंत्र्याचा श्वास इतरांना देणे हा सुंदर शब्दाचा अर्थ आहे. पुढची कृती आहे तुम्हाला समजलेली ममी ही भूमिका नाट्य उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. सुंदर मी होणार हे नाटक जीवनाचा सुंदरतेने विचार करायला लावणारी कलाकृती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काही संस्थाने होती. ती काळाच्या ओघात संपुष्टात आली तरी तिथल्या संस्थानिकांच्या मनात असलेली राजेशाही, हुकुमशाही संपुष्टात आली नाही. त्यातील एका सत्याधीशाची कहाणी सुंदर मी होणारमध्ये येते. यातील महाराजही शिस्तीचे भोगते असलेले, राणी त्यांच्या प्रेमाला आतुर असलेली, पण राजाचे तिच्यावर प्रेमच नसते. दिदीचा जन्म झाल्यावर तर ती केवळ त्यांच्या सुखाकरता महालात राहत असते. आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेम असावं इतकीच माफक मागणी असताना महाराज मात्र तिच्यावर प्रेम करू शकत नाहीत. याचं वैषम्य तिला वाटत असतं. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर होतो आणि ती कायमची आजारी पडते. नवऱ्याच्या प्रेमासाठी आज सुचलेली स्त्री आणि मुलांना मायेची ऊब देऊ न शकणारी स्त्रीची अगतिकता या नाटकातील ममीच्या पात्राद्वारे दिसून येते. चौथी कृती आहे विभाग 4 उपयोजित मराठी आणि विभाग 4ला 18 गुण आहेत उपयोजित मराठीमध्ये. कृती क्रमांक 4 आहे. 18 गुण आहेत एकूण. कृती क्रमांक 4 3 कृती सोडवायच्यात. खालीलपैकी कोणत्याही 3च सोडवायच्या. 5 दिलेल्या आहेत, 3 सोडवायच्या म्हणजे 6 गुण असतील एका कृतीला. 1 खालील मुद्द्यांच्या आधारे सूत्रसंचालन होण्यासाठीची पूर्वतयारी सुमारे 12 ते 15 ओळीत लिहा. सूत्रसंचालन म्हणजे वाचन अपरिहार्य, वाचनातून मिळणाऱ्या संदर्भाची नोंद, अद्ययावतता, श्रवण आणि निरीक्षण यावर भर, अत्याधुनिक संपर्क माध्यमांचा वापर, निवेदन शैलीसाठी पूरक, आवाजाची जोपासना, त्याचे विकसित शास्त्र, ध्वनिवर्धकाचा सराव, आत्मविश्वास महत्त्वाचा. म्हणजे या कृतीचं उत्तर लिहिताना प्रत्येक मुद्दा लिहून त्याचं विश्लेषण न करता सलग लिहायचं आहे. फक्त त्या लेखनामध्ये या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे. दुसरी कृती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 12 ते 15 ओळीत ब्लॉग लेखन करायचं. अनुलेखन. महाविद्यालयातील पहिला दिवस आणि वसुंधरेचे हिरवेपण जपूया. तुम्ही जसं निबंध लेखन करता त्याप्रमाणे हे लिहायचं आहे. त्यातलीच तिसरी कृती आहे खालील मुद्द्यांच्या आधारे अनुदिनी लेखनाची क्षेत्रे 12 ते 15 ओळीत स्पष्ट करा. वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, वाङ्मयीन, सामूहिक, पर्यटन, शैक्षणिक, राजकीय. 4 खालील मुद्द्यांच्या आधारे रेडिओ जॉकी ही संकल्पना 12 ते 15 ओळीत स्पष्ट करा. रेडिओ जॉकी म्हणजे डिस्क जॉकी, रेडिओ जॉकी कार्यक्रमाचे स्वरूप, स्वची ओळख, कामासाठी आवश्यक असणारी कौशल्य, विविध क्लुप्त्या, रेडिओ जॉकी आणि रसिका यांच्यातील संबंध. आणि 5वी कृती दिलेली आहे मुद्रित शोधनाच्या खुणांची. खालील तक्त्यात मुद्रित शोधनाच्या खुणा भरून खुणेचा अर्थ लिहा. रकाने दिलेले आहेत. अनुक्रम, नंबर, शब्द, खूण आणि खुणेचा अर्थ. इथे काही शब्द दिलेत, मग त्यासाठी कोणती खूण आहे त्याचा अर्थ काय ते लिहायचं. सार्वजनिक, माणसाची, छे अशक्यच आहे, मराठी सुगम, पाहिजे, रंजक आणि बोधक. मग इथे कोणती खूण आहे, त्या खुणेचा अर्थ काय आहे हे आपण या चौकटीमध्ये लिहिणार आहोत. 6 गुणांच्यासाठी 1 आहे. आता पाहूया पहिल्यांदा सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारीचा पहिली कृती. उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी श्रवण, वाचन, चिंतनशीलता, सराव यांची आवश्यकता असते. वाचन. सूत्रसंचालकाचे वाचन चौफेर हवे. वर्तमानपत्रे, कथा, कादंबरी, काव्य, नाटक, ललित, नियतकालिके, चरित्रे, आत्मचरित्रे
यांच्या वाचनातून शब्दसंग्रह व वाक्यांची जुळणी सहजपणे करता येते. वाचन करताना महत्त्वाचे प्रसंग, सुवचने, किस्से यांची टिपणे काढावीत. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू भाषेतील काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचा संग्रह करून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा. त्यांच्या वापराने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुलविता येते. श्रवण आणि निरीक्षण. सूत्रसंचालन करण्यापूर्वी सूत्रसंचालकाने विविध क्षेत्रातील सूत्रसंचालनाचे कार्यक्रम पाहावेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करावा. आकाशवाणी, दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातील सूत्रसंचालन मार्गदर्शक ठरत असते. त्यांचा अभ्यास करावा. प्रभावी निवेदक, सूत्रसंचालक यांच्या कार्यक्रमाच्या निरीक्षणातून त्यांची शैली, आत्मविश्वास, सहजता, शब्दफेक, प्रसंगावधान, सभाधीटपणा ही कौशल्ये सूत्रसंचालकाला शिकता येतात. आवाजाची जोपासना. सूत्रसंचालकाचा आवाज हा भारदस्त असावा. प्रकट वाचन, पठण, अभिवाचन, कविता वाचन यामधून उच्चारताना स्पष्टता, आवाजातील आरोह अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची ताकद हीच सूत्रसंचालकाची जमेची बाजू असते. त्यासाठी योग आणि प्राणायामांचा उपयोग होतो. ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव. सूत्रसंचालन करताना ध्वनिवर्धकाचा सराव असावा. कार्यक्रम सभागृह किंवा खुले मैदानात असेल तर आवाजाचे स्वरूप बदलावे लागते. त्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घ्याव्यात. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यास सूत्रसंचालक म्हणून प्रभुत्व मिळवता येते. पुढची कृती आहे ब्लॉग लिहायचा आहे. महाविद्यालयातील पहिला दिवस. शाळा संपून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणे म्हणजे जणू एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाण्यासारखे असते. कानी कपाळी आता तुम्ही मोठे झाला, जबाबदारीने वागा अशा सूचना मिळत असतात. बालपण संपल्याची हुरहुर तर तारुण्याची चाहूल लागण्याची उत्सुकता अशा संमिश्र भावनेने मन भरून गेलेले असते. माझ्याही मनात अशीच अवस्था असताना मी महाविद्यालयात प्रवेश केला. सुदैवाने 10वीत गुण चांगले मिळाले असल्याने मनासारखे महाविद्यालय मिळाले होते. गणवेशाची कटकट नसल्याने छानपैकी मॉडर्न स्टाईलची जीन्स व टी शर्ट घालून महाविद्यालयात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाने अडवले. अजून ओळखपत्र नसल्याने रिसीट दाखवून प्रवेश केला. विस्तीर्ण पसरलेली महाविद्यालयाची इमारत बघून मन दडपून गेलं. त्याभोवती छान हिरवळ असलेला बगीचा होता. फुलांचे ताटवे डोलत होते. फुलांसारखीच गोड मुले मुली गप्पा मारत इकडे तिकडे बागडत होते. मी कोणालाच ओळखत नव्हतो. त्यामुळे ते सर्व रमणीय दृश्य मनात साठवतच इमारतीच्या आत शिरलो. माझी रिसीट पाहून तिथल्या एका शिक्षिकेने मला माझा वर्ग दाखवला. मी मुकाट वर्गात जाऊन बसलो. वर्ग भरलेला होता. मग एक एक शिक्षक येत गेले. प्राचार्य आले. त्यांनी महाविद्यालयाची माहिती दिली, नियम समजावून सांगितले आणि वर्ग सोडून दिला. 2-4 मुलामुलींशी बोलून मैत्री केली. पण एकूणच पहिला दिवस प्रसन्न गेला. तीच प्रसन्नता घेऊन मी घरी गेलो. दुसरा ब्लॉग आहे वसुंधरेचे हिरवेपण जपूया. आपली वसुंधरा, तिचे हिरवेपण टिकवणे हे केवळ आपल्याच हातात आहे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. स्वच्छ सुंदर पर्यावरण राखणे, पर्यावरणीय बांधिलकीची सदैव जाण ठेवणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वात मोठी भूमिका ही जंगलाची आहे. जंगले, झाडे, झुडपे वाढली पाहिजेत. त्यासाठी वृक्ष किंवा झाडे लावली पाहिजेत. झाडे लावूया, झाडे जगवूयाची मोहीम अत्यावश्यक आहे. झाडाचे योग्य प्रकारे संवर्धन आज आपण केले नाही तर उद्याची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोडीमुळे हवामानात बदल होत आहेत. जागतिक तापमानात वाढ, पर्जन्याचे दिवसेंदिवस घटत चाललेले प्रमाण, दुष्काळाचे संकट, शुद्ध हवेची कमतरता या समस्या निर्माण झाल्या आहेत. वसुंधरेचे हिरवेपण टिकवण्यासाठी उघड्या डोंगरावर, ओसाड माळ रानांवर देशी झाडांच्या बिया भरपूर उधळल्या पाहिजेत. घनदाट अशा झाडांसाठी कवयित्रीने सुचवलेले उपाय हिरवेपणासाठी खूपच आवश्यक असा आहे. वृक्षारोपणास चालना मिळावी म्हणून वाढदिवस, हळदी कुंकू समारंभ इत्यादींमध्ये रोपे वाटून वृक्षारोपण उपक्रम राबवता येईल. प्रत्येक शाळेने एक मूल एक झाड यासारखी दत्तक योजना स्वीकारून त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे केल्यास प्रत्येक गाव परिसरात निश्चितच झाडांची संख्या वाढेल. वसुंधरेचे हिरवेपण टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्वांनी केले पाहिजे. वसुंधरा वाचवा, तगवा, टिकवा मोहिमेतूनच वसुंधरेचे हिरवेपण अबाधित राहील. पुढची कृती दिलेली आहे. अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा. अनुदिनी लेखनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक अनुदिनी लेखन आणि वाचन यांचा उपयोग स्वजाणीवा विकसित करण्यासाठी करतात.
वैयक्तिक अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झालेल्या अनुदिनीने आपले कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारले आहे. व्यक्तिगत भावनांपासून थेट निवडणुकीत मत मागण्यापर्यंत किंवा व्यक्तीतील हितगुज सार्वत्रिक करण्यापासून ते वस्तूची जाहिरात व विक्री करण्यापर्यंत ब्लॉगला कोणतेही क्षेत्रवर्ज्य नाही. ब्लॉगची क्षेत्रे ही खालीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक. यात व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी, आपले आवडते संगीत, नृत्य एखादी सहल अशा अनेक बाबींवर व्यक्तिगत पातळीवर विचार व्यक्त करते. 2. सामाजिक. यात व्यक्ती सभोवताली घडणाऱ्या सामाजिक घटनांच्या बाबत संवेदनशील असते. त्यावर आपले बरे वाईट, सकारात्मक नकारात्मक विचार तिला व्यक्त करावेसे वाटतात. त्यातून मग साध प्रतिसादाची वैचारिक साखळी तयार होते. विषयाचे विविध कंगोरे समोर येतात. 3. व्यावसायिक. व्यवसाय वृद्धी हे देखील ब्लॉग लेखन निर्माण करण्याचे महत्त्वाचे कारण आहे. यात एखादे उत्पादन किंवा त्याची वैशिष्ट्ये, एखादी सेवा, त्याविषयीच्या आर्थिक बाबी याची माहिती दिली जाते. 4. वाङ्मयीन. यामध्ये साहित्य आणि साहित्यातील विविध प्रवाह यांच्यावर लेखन होते. समीक्षणात्मक लेखन ते थेट एखादे ललित वाङ्मय असा प्रवास असू शकतो. काही वाङ्मयीन ब्लॉग एखाद्या लेखकाला वाहिलेला असतो. त्या लेखकाच्या साहित्याची चर्चा, ओळख तिथे नियमित करून दिली जाते. उदाहरणार्थ पु ल देशपांडे यांच्या नावाचा उपलब्ध असलेला ब्लॉग. 5. सामूहिक. यात 2-3 व्यक्ती एकत्रितपणे लेखन करतात. 6. पर्यटन. पर्यटन विषयाला वाहिलेले लेखन, यावर माहिती, पर्यटन स्थळे, चित्र, तिथले अनुभव यांची माहिती दिली जाते. 7. शैक्षणिक. यात शैक्षणिक संस्थांचे स्वतःचे ब्लॉग आहेत. यावर शिक्षण विषयक घडामोडींची माहिती दिली जाते. 8. राजकीय. यात राजकीय व्यक्ती स्वतःचे ब्लॉग निर्माण करून स्वतःच्या राजकीय सामाजिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात. असे नरेंद्र मोदींचं ह्या ब्लॉगची माहिती आहे. आय सपोर्ट नरेंद्र मोदी. यानंतर पुढची कृती आहे रेडिओ जॉकी ही संकल्पना स्पष्ट करा. आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांचे अतिशय प्रवाही शैलीत निवेदन करणाऱ्या रेडिओ जॉकीला व्यक्तिमत्वाला रेडिओ जॉकी RJ असं म्हणतात. रेडिओ जॉकीला मराठीत उद्घोषक असे म्हणतात. रेडिओ जॉकी संगीत शैलीचा परिचय करून देत टॉक रेडिओ शोचे आयोजन करत असतो. मुलाखती घेणे, श्रोत्यांशी संवाद साधणे, हवामान, खेळ, बातम्या इत्यादी संबंधीची माहिती देत असतो. विविध सामाजिक राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधत असतो. स्थानिक भाषा हिंदी, इंग्लिश या भाषांची सरमिसळ करून तो निवेदन करत असतो. सलग 2-3 तास श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो. प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता साधत कार्यक्रम सुसूत्रपणे मांडण्याचे कसब रेडिओ जॉकीकडे असते. सलग 2-3 तासातील कार्यक्रमात वैविध्य आणण्यासाठी व त्यातील एकसुरीपणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यात कोडी, स्पर्धा, श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे, संवाद, संगीत, दिनचर्या, वाढदिवस याद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता रेडिओ जॉकीत असते. बॉलिवूड क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती, गाणी ऐकवणे हे रेडिओ जॉकीचे काम असते. थोडक्यात भाषेवर प्रचंड प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वास, निवेदनातील सहजता, व्यासंग यातून रेडिओ जॉकी बहारदार सादरीकरण करत असतो. RJ संग्राम, RJ अपूर्वा, RJ प्रसन्ना, RJ काव्या अशी ओळख करून देत खाजगी रेडिओशी श्रोत्यांना जोडण्याचे काम रेडिओ जॉकी करतो. अनेक खाजगी रेडिओ RJच्या नावावर ओळखल्या जातात. आता या मुद्रित शोधनाच्या खुणा आहेत पा. इथे सार्वजनिक हा जो शब्द दिलेला आहे इथे ज डबल झालाय. मग हा ज खोडायचा आहे किंवा डिलीट करायचा आहे म्हणून अशी डिलीटची खूण मारायची. त्याचा अर्थ आहे डिलीट करा किंवा काढून टाका. नंतर इथे झालंय मनसाची, मला काना द्यायचा राहिला आहे म्हणून इथे अशा प्रकारे चिन्ह करायचं की हे अशा प्रकारे काना राहिलेला आहे, मग तिथे याचा अर्थ काना द्या. नंतर छे अशक्यच आहे, छे नंतर उद्गार चिन्ह द्यायचं राहिलं आहे, हे उद्गार चिन्ह घाला, असं खुण्याचा अर्थ येतो. मराठी सुगम याचा अर्थ काय आहे, अशा प्रकारे वक्र केला. याचा अर्थ शब्दाची जागा बदला, म्हणजे सुगम मराठी असं करायचं आहे म्हणून शब्दाची जागा बदला. इथे पाही ज झालं, जला मात्रा राहिलेली आहे म्हणून इथं मात्रेची खून करायची आहे आणि त्याचा खुनेचा अर्थ आहे मात्रा घाला. रंजक आणि बोधक, आता आणि हा शब्द वरती गेला आहे म्हणून इथे 2 चिन्ह केले, असं बरोबरची रेष केलेली. याचा अर्थ काय, ओळ सरळ करा. एवढं लिहिलं की 6 गुण मिळतील. खून पण लिहायची आहे तिथे आणि खुणेचा अर्थ पण लिहायचा आहे. यानंतर शेवटचा विभाग आहे 5वा विभाग व्याकरणाचा आणि एकूण 14 गुण आहेत त्याला. हे पहा 14 गुणांच्या कृती आहेत यावर. कृती क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्याही 7 कृती सोडा. कोणत्याही 7च सोडवायच्या आहेत.
पहा इथे दिलेले 7. आता पहा कृती दिलेली आहे. खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहा. शब्दशक्तीवर 2 गुण आहेत. 1. घरावरून मिरवणूक गेली. आता कोणता प्रकार आहे हा? पर्याय दिलेत अभिधा, लक्षणा, व्यंजना. तर याचं उत्तर लिहायचं आहे. घरावरून मिरवणूक गेली तर लक्षणा, लाक्षणिक अर्थाने लिहिलेलं वाक्य आहे ते. 2. अभिधा शक्तीचे वाक्य ओळखून लिहा. अभिधा शक्तीचं वाक्य ओळखायचं आहे. आहे वाक्य राम एक राजा होता. यात काही राम नाही, त्याने राम म्हटले. यापैकी अभिधा शक्तीचं वाक्य आहे राम एक राजा होता. तुम्ही वाक्य लिहायचं आहे. मी मात्र तिथे अंडरलाईन केलेली आहे. नंतर पुढची कृती आहे खालील वाक्यातील काव्यगुण ओळखून लिहा. आता काव्यगुण ओळखायला 10 गुण आहेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींची ही कविता आहे. मग त्याचं काव्यगुण कोणता आहे? प्रसाद, ओज आणि माधुर्य. याचं अचूक उत्तर आहे प्रसाद. यामध्ये प्रसाद हा काव्यगुण आहे. 2. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. यामध्ये प्रसाद, ओज आणि माधुर्य यापैकी कोणता गुण आहे? तर तो आहे ओज. यानंतर पुढची कृती आहे खालील वाक्यापुढील कंसातील सूचनेनुसार कृती करा. 2 गुण आहेत इथे. वाक्य रूपांतराचं आहे. 1. नवनिर्मितीची प्रेरणा भूतकाळाशी धागा जोडते. आणि दुसरं वाक्य आहे ती भविष्यकाळाची स्वप्न रंगवते. संयुक्त वाक्य करायला सांगितलंय. त्याचं वाक्य असं होईल नवनिर्मितीची प्रेरणा भूतकाळाशी धागा जोडते आणि भविष्यकाळाची स्वप्न रंगवते. दुसरं वाक्य जे चकाकते ते सोने नसते. वाक्य प्रकार ओळखून लिहा. आणि हा वाक्य प्रकार आहे मिश्र वाक्य. गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडले जे ते म्हणून ते मिश्र वाक्य आहे. पुढची कृती दिलेली आहे खालील वाक्यांपुढे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. काळ हा व्याकरणाचा प्रकार आहे. 2 गुण. 1. मुले खो खो खेळत होती. पूर्ण भूतकाळ करायला सांगितलेलं आहे. त्याचं वाक्य असं होईल मुले खो खो खेळली होती. दुसरं वाक्य आहे त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकत जातील. आता कोणता काळ आहे हा? रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. याचं उत्तर आहे रीती भविष्यकाळ. 2 गुणांच्यासाठी. आणि पुढची कृती दिलेली आहे शब्दभेदावर आधारित. शब्दभेद स्पष्ट करणारी चौकट लिहून पूर्ण करा. 2 गुण. आता पहा इथे शब्द दिलाय दिन आणि दिन. इथे पहिली वेलांटी आहे आणि इथे दुसरी वेलांटी आहे. त्याचा अर्थ काय होतो आणि वाक्यात उपयोग काय होईल ते पाहूया आपण. आता इथे पहा पहिला शब्द जो आहे दिन, पहिल्या वेलांटीचा, त्याचा अर्थ दिवस आहे. आपण गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन म्हणतो तो. त्याचा वाक्यात उपयोग करायचा. अखेर तो सुदिन आलाच. दुसरा दीन शब्द आहे दुसऱ्या वेलांटीचा. त्याचा अर्थ आहे गरीब किंवा विनयशील. वाक्यात उपयोग करायचा जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे. किंवा दुसरं वाक्य दीन दुबळ्या लोकांना मदत करण्यासारखे दुसरे पुण्य नाही. कोणतंही एखादं वाक्य लिहिलं तरी चालेल. पुढची कृती आहे क्रमांकाची. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द 2 गुण आहेत. पुटपुट, सुसंवाद, आंतरिक यातलं उपसर्ग घटित शब्द कोणता आहे? तर तो आहे सुसंवाद. हा उपसर्ग घटित शब्द आहे. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये उपसंपादक, पडझड, दुकानदार यामध्ये प्रत्यय घटित शब्द कोणता आहे? तर तो आहे दुकानदार असा शब्द आहे. नंतर पुढची कृती आहे खालील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा. 2 गुण आहेत त्याला. मंदिराचा आतील गाभारा, ज्याला एकही शत्रू नाही असा. उत्तर पाहू. मंदिराचा आतील भाग असेल त्याला गाभारा म्हणतात. ज्याला एकही शत्रू नाही असं त्याला अजात शत्रू असं म्हणतात. पुढची कृती आहे विशेषणाची. खालील शब्दगटातून विशेषण व विशेष्य निवडून लिहा. 2 गुण आहेत त्याला. शब्दगट आहे कडू, गोड, प्रक्षेपण, आठवणी, थेट. आणि याचं या गटामध्ये इथं विशेषण कोणते आहेत? या 4 शब्दांच्या पैकी विशेष्य कोणते आहेत ते लिहायचं आहे. आता पाहूया. विशेषण आहे कडू गोड, विशेष आहे आठवणी, नंतर थेट हे विशेषण आहे आणि प्रक्षेपण हे विशेष्य आहे. आणि शेवटची कृती आहे क्रमांक विरामचिन्हांच्या संदर्भात चौकट पूर्ण करायची. 2 गुण आहेत. आता इथे पहा इथं विरामचिन्ह दिलेले आहेत ते कोणते आहेत ते पाहूया आपण या खुणांचा अर्थावरून पाहूया. पहिलं जे दिलेलं आहे ते आहे अर्धविराम, नंतरचं आहे अपूर्ण विराम, नंतर आहे अपसारण चिन्ह डॅश आणि नंतर आहे स्वल्पविराम. अशा प्रकारे आपण ही कृतीपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.